आता आपल्याला चर्चा करायची 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची दिशा काय यावर आपल्याला चर्चा करायची। आपल्या समाजानं आतापर्यंत किती लढे उभा केले त्याच्यावर पण चर्चा करायची। ओबीसी आयोगाचा याच्यावर काय रोल आहे त्यावर पण आपल्याला चर्चा करायची। आपल्या नोंदीला बाधा आहे का मिळालेल्या ज्यांना प्रमाणपत्र दिलेत ते आता थांबवलेत की नाही थांबवलेत, काहीच्या नोंदी का सापडल्या नाहीत, काही काही तालुक्यात का सापडल्या नाहीत, हे विचार मंथन करण्यासाठी आपली बैठक आहे। नुसतं जमायचं म्हणून गर्दी दाखवण्यासाठी नाही। आपल्याला आपल्या लेकराच्या पदरात आता पाडून घ्यायचं। बसून बोललं जमन ना आपल्या लेकराच्या, कारण लई वेळ दम धरणार नाही तर मग उभारून मी बोललो असतो मी। आपल्याला आपल्या मुलांच्या पदरात 70 वर्ष कमवून पडलं नाही, आता काय काय पाडून घ्यायचंय, त्या नोंदी किती मिळाल्यात, त्याचा लाभ किती जणाला होणार आहे याच्यावर चर्चा करून आपल्याला आता मार्ग काढायचा। महाराष्ट्रातला सरसकट मराठा याच्यात कशा स्वरूपात घ्यायचा आहे याच्यावर चर्चा करायची। म्हणून नुसतंच आपण एखाद्या वेळेस काय होतंय, आता आपल्या समाजाकडून होत नाही हे तेवढंच खरं आहे। आता आपल्या समाजाकडून होत नाही, नुसतेच बसले बसले उठले बोलले होतं म्हणून आलो गेलो असं आपल्या समाजाकडून आता या वर्षभरापासून होत नाही। एकदा ठाण म्हणून बसले की मराठे आता उठत नाही येत, मराठ्यांना आरक्षण समजायला लागलं, स्वतःच्या लेकराचं हेच समजायला लागलं। म्हणजे आपल्या बैठकीला सुरुवात झाली बरं का। आता लगेच आपण बैठक सुरू केली, आपल्याला याच्यावरती चर्चा करून हे शेवटचा पहिला लढा आहे। म्हणून विचारांती हा लढा लढायचा आहे। मागं पण सरकायचं नाही, किती वेळेस मागं सरकायचं किती वेळेस पुढे जायचं हे शहाणपण सुद्धा आता मराठ्याला आलेलं आहे। कोणत्या टायमाला ताणायचं कोणत्या टायमाला नाही ताणायचं ही भूमिका सामान्य शेती करणाऱ्या मराठ्यांना सुद्धा आता कळायला लागलं, सुशिक्षित मराठ्यांना आणि बुद्धिजीवींना सुद्धा कळायला लागलं।